हॅलो एव्हरीवन. कसे आहात? मजेत आहात ना? पॉझिटिव्ह आणि आनंदी आहात ना? फ्रेश आहात ना? आणि महत्त्वाचं म्हणजे फिट आहात ना? फिट तर राहिलंच पाहिजे. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज एक आनंदाची बातमी देणार आहे. ॲक्चुअली खूप दिवसांपासून ही बातमी तुम्हाला द्यायची होती. पण कुठेतरी व्हिडिओज बनवता किंवा बिझी शेड्यूलमध्ये मी ते विसरून गेले. अ, अफ अ, अर्थातच मी चॅनलवरती पोस्ट केलेलं आहे. तुमच्यापैकी काही जणांनी पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल, तर त्यांच्यासाठी मी खास आपलं YouTubeला आपले 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अवॉर्ड देखील मिळालेला आहे. जे आपलं YouTubeचं प्ले बटन आहे. तर हे आहे आपलं सिल्व्हर प्ले बटन, जे आपल्याला YouTubeकडून मिळालेलं आहे आणि हा आपला अवॉर्ड आहे. तुमच्या सगळ्यांच्या भरभरून प्रेमामुळे, भरपूर सपोर्टमुळे हे मी अचीव्ह करू शकले आणि हे प्ले बटन आपल्याला फायनली आलेलं आहे. माझ्यासाठी हे ड्रीम कम ट्रू आहे. कारण माझी जर्नी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, की मी YouTube कशामुळे चालू केलं आणि माझ्या मुलीला, बाळाला सांभाळत घर सांभाळत मी कसं काय हे अचीव्ह करू शकले. अर्थातच खूप जास्त प्रयत्न, खूप जास्त गोष्टी अ, सहन कराव्या लागतात आणि त्यानंतर हे सगळं अचीव्ह होतं. म्हणजे मला तरी अशा गोष्टी लगेच सहज कोणत्या गोष्टी मिळाल्या नाहीत. भरपूर मेहनत घेतलेली आहे मी या चॅनलवरती. खूप जास्त कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आणि आपल्या घरात आपलं जर लहान बाळ असेल, तर त्याला सांभाळता या गोष्टी करणं म्हणजे तर या सगळ्या गोष्टी मागे टाकून मी कुठेतरी आयुष्यात पुढे चाललेली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या खूप जास्त प्रेमामुळे, सपोर्टमुळे आपले 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्याला सिल्व्हर प्ले बटन देखील आलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद, की तुम्ही आपल्या चॅनलला एवढं प्रेम दाखवलं. यापुढे देखील असंच सपोर्ट असू द्यात आणि आपले सगळे व्हिडिओ पाहत जावा, कारण व्ह्यूज आपले खूप कमी होत चाललेले आहेत. तर खूप चांगले व्हिडिओज असतात, तर तुम्ही प्लीज व्हिडिओ आपले पाहत जावा, कमेंट्स करत जावा. तुमच्या कमेंट्समधून मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का आणि तुम्ही किती पद्धतीने त्या गोष्टी फॉलो करताय. आणि जर तुम्हाला माझी YouTubeची जर्नी ऐकायची असेल, तर मला नक्की कमेंट करा. मी एखादा व्हिडिओ त्याच्यावरती देखील बनवेन. आणि प्ले बटन कसं येतं, त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे, हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर नक्की कमेंट करा. तो व्हिडिओ देखील तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ असणार आहे खूप जास्त खास आणि खूप जास्त महत्त्वाच्या अशा टॉपिकवरती आज आपण बोलणार आहोत. तो म्हणजे वजन कमी करताना रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ टाळायला हवेत. शेवटचा पदार्थ तर खूपच जास्त भयानक आहे. आज मी तुमच्यासोबत असे पदार्थ शेअर करणार आहे, जे पदार्थ जर तुम्ही रात्रीच्या वेळी घेत असाल, तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही. बरेच लोकं काय करतात, दिवसभर व्यवस्थित डाएट फॉलो करतात. पण रात्रीच्या वेळी चुकीच्या पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये अडथळे येऊ शकतात. तुमचं वजन कमी होण्याची प्रोसेस जी आहे ती स्लो होऊ शकते. कारण होतं काय, रात्रीच्या आपल्या म्हणजेच नाईट टाईम फूड मिस्टेक्समुळे आपलं वजन कमी करण्याची प्रोसेस आहे ती स्लो होते. वजन कमी होण्याचा, फॅट बर्निंगचा वेग जो आहे तो कमी होतो. त्यामुळे आज तुमच्यासोबत 10 पदार्थ शेअर करणार आहे. टॉप 10 असे पदार्थ जे तुमचं वजन कमी होऊ देणार नाहीत, जर तुम्ही हे पदार्थ रात्रीच्या वेळी घेत असाल तर. त्यामुळे हे 10 पदार्थ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. शेवटचा पदार्थ तर खूप जास्त भयानक आहे. त्यामुळे तो पदार्थ तर तुम्ही जाणून घेतलाच पाहिजे, जर तुम्ही रात्रीच्या वेळी अशा पद्धतीचा आहार घेत असाल. सगळ्यात पहिलं म्हणजे रात्रीच्या वेळी आपलं शरीर कसं काम करतं. आपलं शरीर रात्रीच्या वेळी रिपेअर मोडमध्ये असतं. त्यामुळे आपला मेटाबॉलिझम जो असतो तो अगदी स्लो असतो. त्यामुळे यावेळी जर आपण खूप जास्त ऑइली, प्रोसेस्ड फूड, हेवी किंवा हाय कार्ब्स असलेले फूड जर रात्रीच्या वेळी आपण घेतले, तर ते डायरेक्ट फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं आणि मग आपलं वजन कमी होत नाही. उलट आपली चरबी वाढायला सुरुवात होते. मग आपल्याला असं वाटतं, की मी सगळं तर व्यवस्थित फॉलो करते, पण मग असं का होतंय? तर रात्रीच्या ज्या चुकीच्या पदार्थांमुळेच हे असं घडत असतं, आपलं वजन वाढत असतं. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी रात्रीचा आहार हा नेहमी हलका असावा, लो कार्ब असावा,
प्रोटीनयुक्त असावा. अशा महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या, तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. चला तर मग आता जाणून घेऊया ते 10 पदार्थ कोणते आहेत, जे तुम्ही रात्रीच्या वेळी चुकूनही घेऊ नका, ज्याच्यामुळे तुमचा वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये अडथळे येऊ शकतात. सगळ्यात पहिला जो आपला पदार्थ आहे तो म्हणजे राईस म्हणजे तांदूळ. जिथे तुम्ही पांढरा भात खाता तिथे ब्राउन राईस खाल्ला तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही पांढरा भात रात्रीच्या वेळी खूप उशिरा खात असाल, तर तो तुम्हाला स्लगिश करतो. भात खाल्ल्या-खाल्ल्या लगेच तुम्हाला झोप येते. राईस हा सिंपल कार्ब्स जास्त असल्यामुळे लगेच झोप येते. तो तुम्हाला स्लगिश करतो. शरीर स्लगिश होते आणि जास्त कार्ब्समुळे शरीर फॅट स्टोअर करतं. यामुळे लो कार्ब्स हेच रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट आहेत. वजन कमी करण्याचं हे एक सिक्रेटच आहे. त्यामुळे जर तुम्ही रात्रीच्या वेळी भात खात असाल, तर भात तुम्ही दुपारच्या वेळी खावा आणि रात्रीच्या वेळी भात खाणं, पांढरा भात खाणं विशेषतः टाळावं. नेक्स्ट म्हणजे तळलेले पदार्थ. समोसा, वडे, भजी, फ्राईड राईस, फ्राईड चिकन, फ्रेंच फ्राईज हे सर्व पदार्थ तेलामध्ये तळलेले असतात. त्यामुळे याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. फॅट त्याच्यामुळे जास्त वाढते. पचन या सगळ्या पदार्थांचं कमी म्हणजे हळू होतं, मंद होतं. या पदार्थांमुळे रात्रीच्या वेळी ॲसिडिटी देखील होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी तळलेले पदार्थ इज इक्वल टू फॅट स्टोअर होते. याच्यामुळे रात्रीच्या वेळी अशा पद्धतीचे हाय कॅलरीज असलेले, तेलकट जास्त असलेले पदार्थ रात्रीच्या वेळी खाणं आपल्याला टाळायचं आहे. अगदी कधीतरी खायचेच असतील तर तुम्ही ते दुपारच्या वेळी नक्कीच खाऊ शकता. यानंतर नेक्स्टचा पदार्थ म्हणजे पिझ्झा, बर्गर आणि रोल्स. या पद्धतीचं फास्ट फूड आपल्याला भरपूर आवडतं आणि ते आपण खात असतो. इतर वेळी तुम्ही कधीतरी खाऊ शकता. पण जर या गोष्टी जर तुम्ही रात्रीच्या वेळी खात असाल, तर ऑलरेडी याच्यामध्ये भरपूर असं जास्त तेल असतं, जास्त मीठ असतं, प्रोसेस केलेलं चीज असतं. अशा आणि यानंतर काय तर रिफाइंड फ्लोअर म्हणजे मैदा देखील असतो. आणि काय तर ही सगळी मंडळी तुमचं वेट लॉस बिघडवतात. वेट लॉस तुमचा अडथळ्यामध्ये येणार आहे. वेट लॉस तुमचा होणार नाही. जर रात्रीच्या वेळी अशा पद्धतीच्या गोष्टी जर तुम्ही खात असाल. रात्रीच्या वेळी फास्ट फूड इज इक्वल टू पोट भारी आणि चरबी वाढलेली. तर रात्रीच्या वेळी फास्ट फूड खाणं आपल्याला टाळायचंय. तर हा आपला तिसरा पदार्थ होता. यानंतर नेक्स्ट आपला चौथा पदार्थ तो म्हणजे पापड, चिप्स आणि नमकीन. या सगळ्या पदार्थांमध्ये सोडियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ह्या पदार्थांमुळे काय भरपूर मीठ असल्यामुळे ब्लॉटिंग, वॉटर रिटेन्शन आणि सकाळी उठल्यानंतर वजन किंवा पोट जास्त फुगलेलं दिसणे, या सगळ्या समस्या अनुभवतात. यामुळे टीव्ही समोर बसून जर स्नॅक्स खाण्याची सवय असेल, तर ती आजच थांबवा. नाहीतर वॉटर रिटेन्शन आणि ब्लॉटिंगमुळे पोट सतत फुगलेलं दिसेल. तर आता यानंतर नेक्स्ट पदार्थ आहे, तो म्हणजे नूडल्स, पास्ता आणि मैद्याचे पदार्थ. सगळ्यामध्ये अर्थातच मैदा असतो आणि मैदा पचायला खूप वेळ लागतो. रात्री जर खाल्ला तर याच्यामुळे ॲसिडिटी, गॅस, ब्लॉटिंग, डायजेशन स्लो होतं. या सगळ्या गोष्टींमुळे मैदा आपल्या शरीरामध्ये फॅट कन्व्हर्ट करायला सुरुवात करतो. मैद्यामुळे आपल्या शरीरावरती फॅट भरपूर वाढते. कारण तो लवकर पचत नाही. शरीराला ते डायजेस्ट करायला वेळ लागतो आणि जर अशा पद्धतीचा मैदा तुम्ही रात्रीच्या वेळी घेत असाल, तर मग डायजेशनला वेळ लागणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही वेट लॉस करत असाल, तर मैदा खाणं तुम्हाला आजच बंद करायचं आहे. यानंतर नेक्स्टचा आपला पदार्थ आहे, तो म्हणजे कडधान्ये, जसे की स्प्राउट्स. कडधान्ये म्हणजे उसळ. आता तसं तर कडधान्य खाणं हे हेल्दी आहे. अगदी आपण वेट लॉसच्या जर्नीमध्ये बऱ्यापैकी वेट लॉसमध्ये आपण कडधान्याचे सॅलड असतील, स्प्राउट सॅलड असतील, आपण खात असतो. पण रात्रीच्या वेळी जर तुम्ही लेट नाईट हे जर खात असाल, तर ते तुम्हाला पचत नाही. कारण कडधान्य पचायला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यांचं डायजेशन व्हायला पुरेसा वेळ तुमच्या शरीराला मिळाला नाही, तर ते तुमच्या शरीरामध्ये फॅट्स क्रिएट करतात, चरबी वाढवतात. त्यामुळे ते योग्य वेळी खाणं अगदी प्रिफर केलं पाहिजे. इथे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये, अगदी इव्हनिंगच्या स्नॅक्समध्ये देखील घेऊ शकता. पण रात्रीच्या जेवणामध्ये कडधान्य घेणं तुम्हाला टाळायचंय. ज्याच्यामध्ये मूग, मटकी, चवळी, राजमा असेल, छोले असतील, सगळेच आपले स्प्राउट्स येतात.
तर या सगळ्याची उसळ करून खाणं हे आपल्याला खूप जास्त पचायला जड जातं, कारण हे हेवी असतात. याच्यामुळे गॅसेस, ॲसिडिटी, ब्लॉटिंगचे प्रॉब्लेम जाणवतात. याच्यामुळे काय होतं, आपल्या झोपेवर देखील परिणाम होतो. त्यामुळे दिवसा खाल्लं तर अगदीच चालणार आहे, पण रात्रीच्या वेळी नको. नेक्स्ट जो आपला पदार्थ आहे तो म्हणजे थंड पेय, सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्युसेस. आता कोक, अ, असे वेगवेगळे आपले बरेच कोल्ड ड्रिंक्स आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्या पेयांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ॲडेड शुगर असते. एक्स्ट्राच आपल्याला ते दिसतं फ्रुट्स पासून बनवलेलं आहे वगैरे, वगैरे. तर या गोष्टींमध्ये एक्स्ट्रा ॲडेड शुगर असतात आणि साखर म्हणजे आपलं ब्लॉटिंग वाढवणं, इन्सुलिन लेव्हल आपली खूप जास्त वाढवणं आहे. ब्लॉटिंग वाढवणं आणि यासोबतच फॅट तर आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जर अशा पद्धतीची पेय घेण्याची सवय असेल, तर ती थांबवा. अजिबात अशा पद्धतीची पेय तुम्ही घेऊ नका, जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल. रात्री शुगर प्लस झिरो ॲक्टिव्हिटी इज इक्वल टू डायरेक्ट फॅट स्टोरेज. त्यामुळे रात्रीच्या वेळी अशा पद्धतीची पेय घेणं प्लीज थांबवा. आता नेक्स्ट जो आपला पदार्थ आहे, जो अगदी हेल्दी आहे, पण रात्रीच्या वेळी घेण्यासाठी तो पुन्हा एकदा चुकीचा आहे. तो म्हणजे दही किंवा जास्त फॅट असलेलं दूध. रात्रीच्या वेळी दही खाल्लं, थंडी वाढते, पचनावर परिणाम होतो आणि ब्लॉटिंग देखील वाढते. या बरोबरच जर रात्रीच्या वेळी जर तुम्ही फुल फॅट मिल्क जर तुम्ही घेत असाल, तर ते जड वाटतं, पचायला जड जातं आणि याच्यामुळे झोपेवर देखील परिणाम होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दही आणि लो लो फॅट दूध तुम्ही नक्कीच घेऊ शकता. दूध अगदी हेल्दी आहे, पण ते वेळेवरती घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हळद घालून तुम्ही ते अगदी आयुर्वेदिक पद्धतीने नक्कीच घेऊ शकता. पण ते लो फॅट दूध असावं. एकदम हाय फॅट असलेलं दूध तुम्ही इथे अजिबात वापरायचं नाहीये. दही तुम्हाला खायचंय तर दुपारच्या वेळी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. गट हेल्थसाठी ते अगदी हेल्दी आहे. तर तुम्ही दही घ्यायचं असेल दुपारच्या वेळी घ्या, रात्रीच्या वेळी अजिबात घेऊ नका. यानंतर नेक्स्टचा आपला जो पदार्थ आहे तो म्हणजे फळे. झोपण्याच्या अगदी आधी. म्हणजे तुम्ही इव्हनिंगला देखील घेऊ शकता, सकाळची घेऊ शकता, दुपारची देखील फळं तुम्ही खाऊ शकता. पण रात्री अगदी झोपण्याच्या आधी भूक लागली म्हणून मी कोणतं तरी फळ खातीये, तर अशा पद्धतीचं तुम्ही अजिबात आहार घ्यायचा नाही. रात्रीच्या वेळी फळं अजिबात खायची नाहीत. का? रात्रीच्या वेळी नॅचरल शुगर जी फ्रुट्समध्ये असते, म्हणजे फ्रुक्टोज ज्याला आपण म्हणतो. तर रात्रीच्या वेळी अशा पद्धतीचं जर तुम्ही दुपारी किंवा सकाळी जर फ्रुट्स खाल्ले, तर ते तुमचं शुगर क्रेव्हिंग दूर करतात, हेल्दी असतात आणि शरीराला ते व्यवस्थित पचतं देखील. पण जर रात्रीच्या वेळी जर तुम्ही अशा पद्धतीची नॅचरल शुगर म्हणजे फ्रुक्टोज जर तुम्ही घेत असाल, म्हणजे फ्रुट्सद्वारे जे मिळतं ते, तर ते शरीर रात्रीच्या वेळी फॅटमध्ये कन्व्हर्ट करतं. त्याचं डायजेशन ते शरीर आपलं व्यवस्थित करत नाही. त्यामुळे फळे जर तुम्हाला खायची असतील, तर रात्री 7 पर्यंत तुम्ही ती नक्कीच खाऊ शकता. 7च्या नंतर तुम्ही जर ते खाल, तर शरीर त्याचं त्या फ्रुक्टोजचं फॅटमध्ये कन्व्हर्जन करेल. त्यामुळे रात्रीच्या वेळी फळं खाणं अव्हॉइड करा. आणि सगळ्यात शेवटचा जो तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडतं म्हणजे गोड पदार्थ. रात्रीच्या वेळी आपण डेझर्ट वगैरे घेत असतो. आईस्क्रीम, केक, चॉकलेट, गुलाबजाम यासारख्या स्वीट गोष्टी आपल्याला जेवण झाल्यानंतर लागतात. तर शुगर ही फॅट स्टोरेज करणारं सगळ्यात मोठं रिझन आहे आणि रात्रीच्या वेळी जर तुम्ही अशा पद्धतीची शुगर घ्याल, तर ती तुमच्या शरीरामध्ये फॅट स्टोअर करते. त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्हाला गोड पदार्थ खाणं टाळायचं आहे. रात्रीच्या वेळी शुगर स्पाइक झाल्यावरती शरीर ते फॅटमध्ये कन्व्हर्ट करतं. पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी जर तुम्ही अशा पद्धतीचं गोड खाल्लं, तर ते शरीरामध्ये फॅटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. यामुळे गोड पदार्थ स्ट्रिक्टली नो. खायचं आहे तर सकाळी तुम्ही खाऊ शकता थोडंफार. खूप जास्त प्रमाणामध्ये अजिबात खायचं नाहीये. तर हे होते आपले 10 पदार्थ जे तुम्हाला रात्रीच्या आहारामध्ये अव्हॉइड करायचे आहेत. पण मग आता खायचं काय? कोणते पदार्थ घेतले पाहिजेत ते सांगते. रात्रीच्या वेळी घ्यायचं काय? तर इथे तुम्ही हलक्या भाज्या, त्याच्यासोबत तुम्ही मल्टीग्रेन रोटी घेऊ शकता, सॅलड घेऊ शकता, सूप घेऊ शकता, पनीर, अंडी फ्राय केलेली नाही, तळलेली नाही. जस्ट थोडंफार सॉटे करू शकता तुम्ही पनीर आणि किंवा तुम्ही एखादी खिचडी देखील खाऊ शकता, जी ब्राउन राईसपासून बनवलेली असेल किंवा ओट्सची खिचडी असेल किंवा आणखी काही मिलेट्सची खिचडी असेल, तर अशा पद्धतीचा आहार तुम्ही नक्कीच रात्रीच्या वेळी घेऊ शकता. जो पचायला अगदी सोपा असतो, हलका असतो आणि फॅट अजिबात स्टोअर करणार नाही, लवकर पचणार आहे. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा, रात्रीचा आहार हा नेहमी हलका ठेवा
आणि आजपासून हे 10 पदार्थ रात्रीच्या आहारामध्ये घेणं थांबवा. एवढाच जरी तुम्ही छोटासा बदल केला, तर वजन कमी करण्याचा जो वेग आहे तो दुप्पट होतो. कमेंटमध्ये नक्की सांगा यातली कोणती चूक तुम्ही वारंवार करता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हे 10 पदार्थ तुमच्या आहारातून रात्रीच्या वेळी नक्की वर्ज्य करून बघा. आठवड्याभरातच तुमच्या लक्षात येईल, वजनामध्ये हळू फरक जाणवेल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.